गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण या ठिकाणी नीट JEE बॅचच्या संदर्भात 2020ला आपली बॅच या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. तर 2020 ते 21 आणि 2021 ते 22 म्हणजे असं 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला नीट JEE तसंच बोर्डचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. मग माझा जो सब्जेक्ट आहे तो आहे केमिस्ट्री. माझं नाव आहे शेजूळ सर. तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बिजेवार सरांनी तुम्हाला काही ऑर्गॅनिकच्या टर्म सांगितलेले आहे. तर आपल्याला सुरुवातीला पिरियडिक टेबल नावाचा चॅप्टर या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. परंतु पिरियडिक टेबलच्या अगोदर आपल्याला काही बेसिक टर्म आहे, त्या बेसिक टर्म आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे. ओके, मी काय सांगत आहे बघा की पिरियडिक टेबल हा पहिला लेसन आपल्याला बघायचा आहे. परंतु या ठिकाणी काही ज्या काही बेसिक टर्म आहे त्या बेसिक टर्म आपल्याला या केमिस्ट्रीच्या टॉपिक मध्ये बघायचा आहे. मग सुरुवातीला या ठिकाणी जो ॲटम आहे बघा, सुरुवातीला आपल्याला बघायचं या ठिकाणी ॲटम. तुम्हाला सर्वांना माहित आहे की या ठिकाणी ॲटम जो आहे इट इज द स्मॉलेस्ट पोर्शन. ओके, ॲटम जो आहे हा मॅटरचा एक स्मॉलेस्ट पोर्शन आहे. वेगवेगळे ॲटम या ठिकाणी एकत्र येऊन काय बनत असतात, मॉलिक्यूल बनतात. मग हा जो बेसिकली जो ॲटम आहे द ॲटम विच इज अ स्पेरिकल इन द नेचर. बघा, जो ॲटम आहे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे की जो ॲटम आहे तो ॲटम स्पेरिकल आहे. या पद्धतीने द ॲटम इज अ स्पेरिकल इन द नेचर. ऍट द सेंटर ऑफ ॲटम, या ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतो. बघा, सुरुवातीला पॉइंट बी सांगितला तुम्हाला, ॲटम इज अ स्पेरिकल. सो फर्स्ट पॉइंट इज दॅट ॲटम इज स्पेरिकल. ॲटम जो आहे हा स्पेरिकल आहे, गोल आहे. देन त्या ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस आहे. ऍट द सेंटर ऑफ ॲटम न्यूक्लियस इज प्रेझेंट. दिस इज द न्यूक्लियस ऑफ ॲटम हियर. दिस इज अ न्यूक्लियस ऑफ ॲटम. मग या ॲटमचा जो न्यूक्लियस आहे याच्यामध्ये काय असतं बघा, दे आर प्रेझेंट हियर. द प्रोटॉन इज डिनोटेड बाय द P and neutron which is denoted by the small n. Hello. At the center of atom nucleus is the present here. या ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस आहे. इनसाइड द न्यूक्लियस ऑफ ॲटम, ॲटमच्या आत न्यूक्लियस जो आहे त्या न्यूक्लियसच्या आत काय आहे, एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन आहे. ओके, आणि या न्यूक्लियसच्या बाहेर एक चार्ज पार्टिकल असतो ज्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन इज रिप्रेझेंटेड बाय E आणि त्याच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज. ॲटम बेसिकली पहिला जो पॉइंट आहे, ॲटम हा स्पेरिकल आहे. स्पेरिकल असून ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये काय आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. मग या न्यूक्लियसच्या बाहेर काय असतं, इलेक्ट्रॉन. ओके, दिस इज द इलेक्ट्रॉन हियर. बघा, या ठिकाणी न्यूक्लियसच्या बाहेर काय फिरत असतो, इलेक्ट्रॉन. हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये या सर्क्युलर पाथनं फिरत असतो. न्यूक्लियस च्या भोवती जो इलेक्ट्रॉन आहे हा सर्क्युलर पाथ मध्ये गोल गोल या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो. लक्षात ठेवा, बेसिकली ॲटम विच इज अ स्पेरिकल इन द नेचर, तो गोल आहे. ऍट द सेंटर ऑफ ॲटम, ॲटमच्या सेंटरला मध्यभागी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कशामध्ये असतो, तो असतो न्यूक्लियस मध्ये. आणि जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथ नुसार काय असतो, फिरत असतो. देन मग या ॲटम मध्ये बेसिकली 3 फंडामेंटल पार्टिकल्स. ओके, देयर आर 3 फंडामेंटल पार्टिकल हियर. 3 फंडामेंटल पार्टिकल याच्यामध्ये आहे. देयर आर 3 फंडामेंटल पार्टिकल हियर. मग पहिला फंडामेंटल पार्टिकल कोणता आहे, दॅट इज द इलेक्ट्रॉन. हा पहिला फंडामेंटल पार्टिकल्स आहे. इज रिप्रेझेंटेड बाय E रेज टू द, याच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज. दे दुसरा आहे प्रोटॉन. द प्रोटॉन विच इज रिप्रेझेंटेड बाय द स्मॉल p.
and last is a neutron, and the neutron which is represented by a small n. बेसिकली जो ऍटम असतो त्या ऍटम मध्ये 3 फंडामेंटल पार्टिकल्स आहे, त्याचा डिटेल्स आपल्याला बघायचे आहे. ओके, 3 फंडामेंटल पार्टिकल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, तर प्रोटॉन जो आहे त्या प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. लक्षात ठेवा, जरी प्रोटॉन आपण या ठिकाणी स्मॉल पी ने दाखवलं, परंतु ऍक्च्युअली हा जो प्रोटॉन आहे याच्यावर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. आणि जो इलेक्ट्रॉन असतो त्याच्यावर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. परंतु न्यूट्रॉन जो आहे देयर इज नो चार्ज, कोणत्याही प्रकारचा चार्ज त्या पार्टिकलवर राहत नाही. ओके, बेसिकली देयर आर द 3 फंडामेंटल पार्टिकल. याच्यामध्ये 3 फंडामेंटल पार्टिकल्स आहे, एक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा चार्ज या ठिकाणी राहत नाही आहे. देन हा जो ऍटम आहे, आता हा जो ऍटम आहे या ऍटमला विशिष्ट प्रकारचा मास असतं, एक वजन या ऍटमला असणार आहे. ओके, actually the particle atom, it is very very small particle, you cannot see the naked eyes. आपण डोळ्यानेही बघू शकत नाही, इतका तो स्मॉल या ठिकाणी तो ऍटम असतो. परंतु याही ऍटमला विशिष्ट प्रकारचं वजन, वेट आहे. मग हे जे काही वजन असेल, हे जे काही वेट आहे, हे डिपेंड आहे या ऍटमचं या न्यूक्लियसवर. The mass of atom is totally depend upon the nucleus. लक्षात ठेवा, ऍटमचं जे काही मास असेल ते मास कशावर डिपेंड आहे? द मास इज टोटली डिपेंड अपॉन द न्यूक्लियस. बघा, न्यूक्लियसवर काय डिपेंड आहे? मास डिपेंड आहे. ओके, ऍटॉमिक मास ज्याला आपण म्हणत असतो. लक्षात ठेवा, मी या ठिकाणी ऍटॉमिक मास विच रिप्रेझेंटेड बाय द हियर कॅपिटल ए. लक्षात ठेवा, जो ऍटम आहे गोल आहे, सेंटरला न्यूक्लियस आहे. दिस इज द न्यूक्लियस ऑफ ऍटम. मग या ऍटमचं जे काही वस्तुमान आहे, जे काही वजन आहे, हे या न्यूक्लियसवर डिपेंड आहे. मग ज्या ऍटमचं ऍटॉमिक मास, वजन कशावर डिपेंड आहे? न्यूक्लियसवर डिपेंड आहे. त्या टर्मला आपण काय म्हणणार आहे? ऍटॉमिक मास. अँड द ऍटॉमिक मास विच इज रिप्रेझेंटेड बाय द कॅपिटल ए. मग आता 2 डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी बघायचे. ओके, पहिली जी आहे ती बघायची आपल्याला या ठिकाणी ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर फर्स्ट इज एन ऍटॉमिक नंबर अँड द ऍटॉमिक नंबर विच इज रिप्रेझेंटेड बाय द झेड हियर. 10व्या वर्गामध्ये सगळ्या टर्म आपल्या झालेल्या आहे, परंतु परत एकदा आपल्याला पिरियडिक टेबल शिकायच्या अगोदर ह्या सगळ्या टर्म माहित असणं गरजेचं आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? द नंबर ऑफ प्रोटॉन किंवा द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, लक्षात घ्या, ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय? त्या ऍटम मध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या. बघा इथं लिहितो मी हियर, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या किंवा और परत काय म्हणू शकता तुम्ही? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या. बघा या ठिकाणी ऍटॉमिक नंबर जो कॅपिटल झेड लेटर आपण काय करतो? इंडिकेट करत असतो ऍटॉमिक नंबर. मग ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? ऍटम मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजेच ऍटॉमिक नंबर. ओके, ऍटॉमिक नंबर, व्हॉट इज द ऍटॉमिक नंबर? द नंबर ऑफ प्रोटॉन और द नंबर ऑफ electron, that is called as a atomic number, and so the atomic number which is represented by the capital Z. Okay, second term आपल्याला बघायचं आहे. Here atomic mass, atomic mass, and so atomic mass here represented by the capital Z. So atomic mass which are the represented by the here capital Z here. लक्ष द्या, मी atomic mass ची डेफिनेशन सांगत आहोत. atomic mass म्हणजे काय? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. atomic mass Z म्हणजे काय? लक्षात ठेवा, नंबर ऑफ here number of proton प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या
number of here neutron here. I will write here the neutron. बघा atomic mass म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या अधिक नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच काय atomic mass. and so the atomic mass which are represented by the capital Z here. ओके बघा आपण दोन टर्म या ठिकाणी पाहत आहोत. पहिली atomic number, so the represented by the capital Z. what is the atomic number? atomic number म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या, त्या ऍटम मध्ये असणारी प्रोटॉनची संख्या किंवा त्या ऍटम मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय atomic number. so the atomic number which are the represented by the capital Z. sorry here atomic mass, sorry इकडे लक्ष द्या, atomic mass represented by the capital A and so the atomic mass which are represented by the capital A. sorry इथं करेक्शन करून घ्यायचं. ओके व्हॉट इज द atomic number? नंबर ऑफ प्रोटॉन अधिक नंबर ऑफ, atomic number म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे atomic number represented by capital Z. आणि atomic mass म्हणजे काय, प्रोटॉनची अधिक न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच atomic mass. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे आहे, यस व्हेरी गुड, द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन दे आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. आणि म्हणून आपण सांगितलेलं आहे जे काही मास आहे, जे वजन आहे ते कशावर डिपेंड आहे, न्यूक्लियस. मग न्यूक्लियस मध्ये काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग ऍटॉमिक मास कशावर डिपेंड आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कशामध्ये आहे, न्यूक्लियस मध्ये आहे. मग न्यूक्लियस वर जे ऍटॉमिक मास आहे ते कशावर डिपेंड आहे, डेफिनेटली न्यूक्लियसवर. ओके मग या ठिकाणी जो ऍटॉमिक नंबर आहे तो ऍटॉमिक नंबर समजा x एलिमेंट आहे, x एलिमेंट आहे. मग या x जो एलिमेंट आहे याच्या बेसला काय लिहितात, ऍटॉमिक नंबर. आणि पर्टिक्युलर जर काही एलिमेंट असेल x तर त्याचा ऍटॉमिक मास कुठे लिहिलं जातं, त्याच्या डोक्यावर, टॉपवर. ओके सो ऍटॉमिक नंबर दे आर रिटन ऍट द बेस and the atomic number they are written at the top of the particular element here. okay बघा परत एकदा रिकॅप करतो. atom which is a spherical in the nature, स्मॉलेस्ट पोर्शन आहे मॅटरचा जो ऍटम आपल्याला बघायचा आहे. कारण जर ऍटम आपल्याला समजला तर पिरियोडिक टेबल आपल्याला इझी जाईल समजण्यासाठी. सगळा पिरियोडिक टेबल याच्यावर डिपेंड आहे. ऍटम हा गोलाकार आहे, स्फेरिकल आहे, सेंटरला त्याच्या न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसवर मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. त्या न्यूक्लियसच्या बाहेर हा इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो. 3 फंडामेंटल पार्टिकल एक्सप्लेन केलेला आहे. जो इलेक्ट्रॉन ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, दुसरा आहे प्रोटॉन ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, थर्ड आहे न्यूट्रॉन देयर इज नो चार्ज. मग मी सांगितलं ऍटमचा जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसवर डिपेंड आहे त्याचा मास, आणि मास डिपेंड कशावर आहे, न्यूक्लियसवर. म्हणून जे काय ऍटमचं जे काय मास आहे, जे वस्तुमान आहे, टोटली डिपेंड अपॉन द न्यूक्लियस. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ऍटॉमिक मास. ओके मग त्याचा दोन डेफिनेशन बघितले ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच ऍटॉमिक नंबर. आणि ऍटॉमिक मास म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या म्हणजे काय, ऍटॉमिक मास. सो हॅव लुक ॲट दिस. आणि ह्या नोट्स रायटिंग करून घ्या. दिस इज अ सर्टन रनिंग नोट्स. इट इज अ व्हेरी इसेन्शियल फॉर द नीट अँड JEE preparation point of view. Okay, so I will write the